सरपंच मंगेश साबळे यांच्यावरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्या. जालना जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, वारकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली मागणी. आज जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचे शेकडो शेतकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदाय यांनी भेट घेऊन मागणी केली आहे की छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरपंच मंगेश साबळे 6 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. मात्र जिल्हाधिकारी यांना न भेटल्यामुळे त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली आणि याच कारणावरून त्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार यांनी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना हर्सुल जेलमध्ये पाठवले. यामुळे राज्यातील हजारो लाखो सरपंच मंगेश साबळे यांच्या चाहत्यांवर मोठे संकट उभे टाकले. त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ सरकारने मागे घ्यावे अशी मागणी घेऊन आज या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे. तसेच सरपंच मंगेश साबळे यांच्यासारखे घराघरात मंगेश साबळे आता तयार होत आहेत. त्यामुळे या खोट्या गुन्ह्यांना घाबरणार नाही. याच्यासारखे आणखी कितीही गुन्हे दाखल झाले तरीही आम्ही शेतकऱ्यांसाठी लढा देणार असा इशारा या प्रसंगी शिष्टमंडळाने दिलाय. ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र, जालना. आज तुम्ही कलेक्टर मॅडमची भेट घेतली, काय मागणी जे छत्रपती संभाजीनगर येथील सरपंचावर फुलंब्री तालुक्यातील आपले मंगेश साबळे यांच्यावर जो गुन्हा दाखल केला ते लोकशाही मार्गाने मॅडमला भेटलेत. मॅडमला विनंती करत होते की त्यांचा जो आहे त्यांच्या कामानिमित्त गेले किंवा त्या शिक्षकांना हे नको म्हणून, BLO म्हणून नको, आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. ह्या अधिकाऱ्यांची मगरुरी इतकी वाढली की ते आज स्वतःला मुख्यमंत्री समजतात. आता ज्या मॅडमनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, जालन्यात असताना त्यांनी काय घोटाळे केलेले, फार मोठा त्यांचा घोटाळा आहे. आमची तर मागणी आता यापुढे आज आम्ही थोडे याच्यानंतर मोठं होईल की त्यांच्यावर ईडीची चौकशी झालीच पाहिजे. जे अधिकारी खूप यांच्याकडे पैसा झालेला आहे आणि त्या पैशाची मस्ती यांना आलेली आहे म्हणून हे अधिकारी करतात. मी जालन्याचं उदाहरण देतो. जालन्याच्या कलेक्टर मॅडम यांनी 2 दिवस भेटायचा वेळ दिला आणि त्या 2 दिवस त्या कधी मिटिंगला असतात, कधी मुंबईला असतात. मग सामान्य जनतेला भेटायचं कोणाला? जर जालन्याचे जिल्हाधिकारी जर न्यायाच्या मागणीसाठी आपण जर गेलो ते जर हजर राहत नसेल तर मग भेटायचं कोणाला? आणि जालन्याचे शिव असतील यांच्याकडे जर गेलो, थोडं मोठ्या आवाजात बी जर बोललं की लगेच पोलीसवाले गराडा घालतात आणि धावशा देतात. हा प्रकार खूप सुरू झालेला आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात आम्ही आवाजच उठवणार. आणि हे जे 353 करतात, अजून ते 353 अ ब क ड काही बी असले तर आम्ही गुन्हे शेतकऱ्यांसाठी आणि आंदोलकासाठी आम्ही केव्हाही झेलायला तयार आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि यापुढे तीव्र आंदोलन होईल एवढं सांगतो. आम्ही मागणी केली, सरपंच मंगेश साबळे हे गेल्या 5-6 दिवशी त्यांनी आंदोलन केलं, कारण त्याचं म्हणणं प्रशासनानं कलेक्टरनं ऐकून नव्हतं घेतलं. त्याच्यामुळे ते खाली येऊन ज्या समजा एक मोठ्या आवाजात बोलले, परंतु शासनानं एवढे गंभीर गुन्हे दाखल केले, त्याच्यावर 353 केले. 353च्या नुसार असे 5 दिवस PCR मागण्याचे असे गुन्हे दाखल करून टाकले यांनी. कारण जर 353 मध्ये जर एवढा गंभीर गुन्हा असेल, जर मग आम्हालाही स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, लोकशाहीतही त्यांनी आम्हाला आमचं म्हणणं ऐकून घेतलं तर आम्हाला खाली येऊन ओरडायचं काम नाही, आम्हाला बोलायचं काम पडत नाही. कारण शासनाचे प्रतिनिधी आहे, शासनाला याला चोप द्यायला पाहिजे, प्रशासनाला चोप द्यायला पाहिजे. कारण आज जर लोकशाही जर अशी मोडत आली तर उद्याच्या भविष्याच्या असे सरपंच मंगेश साबळे सारखे कोणीही पुढे उभे राहणार नाही आणि उद्या लोकशाही मोडीत निघेल. आता काय मागणी? आता एवढीच मागणी, त्याच्यावर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ते तात्काळ शासनाने मागे घ्यावे ही ते आम्ही विनंती करायला कलेक्टर मॅडमला केली.